काय मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथं पिशवी घेतली म्हणजे कशासाठी घेतली. अहो काय सांगायचं, ही पिशवी घेतली म्हणजे बघा, आपल्या बऱ्याच वेळा आपण असे शिल्लक राहायचे चिटरे ठेवतो. आपल्या बाहेरचं काय करता तुम्ही, एवढे चिटरे वगैरे ठेवलेत ना, पण आज त्याचा छान असा आपण उपयोग करा. म्हणजे काही तर इमर्जन्सी आली, आपला कुठलाही ब्लाऊज वगैरे टिच करतात त्यासाठी मी वापरत असते बरं का. पण असं काही जर आपल्याकडे असतं बाबा, थोडंसं आपल्या डिझाईन वगैरे करण्यासाठी मॅचिंग कपडा वगैरे लागतो, मग त्यावेळेस आपल्या बऱ्याच वेळा मग आपण शोधाशोध करतो ना, पण असं शिल्लक असतं की त्यातनं छान असा उपयोग होतो ना. तर मी तुम्हाला सांगणार आहे बघा, असाच एक ब्लाऊज मी कटिंग करायला घेतले, त्या संदर्भात मी सांगणार आहे. हाय, नमस्कार मैत्रिणो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता सगळ्यात बघा, मी असा एक 2x2 ब्लाऊज आहे ना, तो कट केलेला आहे, पण त्याला आपल्याला जॉईन करायला लागते बऱ्याच ठिकाणी. तर त्याबद्दल सगळी डिटेल माहिती सांगणार आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बघा, बऱ्याच वेळा आपल्याकडे साधं 2x2 मध्ये ब्लाऊज पीस आलं किंवा एखादा ब्लाऊज आला, आता जर कमी मेजरमेंट असेल, ब्लाऊज जर बरोबर असेल ना, तर आपल्याला कटिंग वर केल्याने बरोबर आपलं त्यात सगळं बसतं. पण जर एखादा जास्त चेस्टचा ब्लाऊज असेल आणि जर कमी असेल ना, 70 सेंटीमीटर असेल किंवा 75 असेल ना, तर बऱ्याच वेळा मग असा प्रश्न पडतो की आपल्याला आता इथं जॉईन वगैरे करायला, तर काय करायचं. तर आता बघा, माझ्याकडे असाच ब्लाऊज आहे बघा. हा मी ब्लाऊज कट केलेला आहे. आता तुम्हाला हा मोरपंखी ब्लाऊज आहे. आता बघा, हा तर 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36 साईजचा ब्लाऊजला बघा, ती बाही उंची 7 आहे, 7 इंच आहे. त्यामुळे आता ह्याला कसं आहे, असे पण काही असे ब्लाऊज पीस असतात की ह्याला बाबा अस्तर पण लावायला लागतं, पण हे कस्टमर सांगितले की मला अस्तर नको आहे असंच तुम्ही शिवा, कारण हा एकदम मऊ कपडा आहे ना, त्यामुळे अस्तर वगैरे काही लावू नको असे म्हणे. मग आता बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायचं म्हणलं ना, तर आपल्याला 1 इंच आपल्याला बाहीला फोल्ड वगैरे करण्यासाठी, अर्धा इंच शिलाईसाठी लागतं, बाही जोडण्यासाठी. मग असं तर बघा, आता हे 8.5ची बाही झालेली आहे. हिची 8.5ची बाही, उंची 14ची आहे, म्हणजे 13 + 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण. मग आता एवढं कट केलेलं आहे, हा ब्लाऊज कट केलेला आहे आपण बघा आता. पण आता ह्याचं काय होते, आता बघा, हा तर बॅक पार्ट आहे, हा बॅक पार्ट कट केलाय, पण आपल्या इथं कमरपट्टी जोडायला कपडा कमी पडतोय. कमरपट्टी जोडायला कपडा कमी पडतोय. आता बघा, हा योगपट्टीचा पार्ट आहे. हा योगपट्टीला पण आपल्याला आतनं डबल योगपट्टी काढायला लागते ना, ह्याच्यासाठी पण कमी पडते. आता जर इथं अस्तर आपण अस्तर लावलं असतं ना, तर त्या कस्टमरला अस्तर पण नको आहे बाबा. जर जास्त असा बसत नाही असं ना, आपण मी सांगत असते बाबा की अस्तर लाव, पण एकदम मऊ कपडा आहे, अस्तर लावलं चालेल किंवा नाही चालेल, पण ते कस्टमरला अस्तर नको ना. मग आता बघा, ह्या योगपट्टीला सुद्धा आपल्याला कपडा लागणार आहे, पण आपले ब्लाऊज कमी असल्यामुळे आपल्या योगपट्टीला निघाला नाही, जास्त मेजरमेंटचा ब्लाऊज आहे ना. हे झाली योगपट्टी. आता हे बघा, ही कटोरी आणि ह्याला काहीच नाही, पण ही कटोरी हे जोडायचं असलं तर आपल्याला इथं बघा, गळ्या गोटसाठी पायपिंगसाठी कपडा लागणार, म्हणजे पूर्ण आपल्याला गळ्याला पायपिंग वर करण्यासाठी कपडा लागणार आहे. आता बघा, ही घेतलेली आहे बाही, ही बाहीचं बरोबर झाले. आता बघा, बाही वगैरे आपण बरोबर मेजरमेंट तर कट केलेलं आहे, म्हणजे वाढवून वगैरे. पण आता बघा, साईडला आपल्याला ह्या साईडला म्हणजे आपण मुंड्याचा हे टाकतो का नाही, छातीचा चौथा टाकणं, हे तर आपल्याला कमी पडते. मग आता हिथं कमी पडते, पण हिथं काय काय होतं, आता आपल्याला असं जर मॅचिंग लावायचं असेल ना, तर त्यासाठी बघा मी काय केलं, हे शिल्लक हो का, एवढंच हो का, किती होतं, 76 मीटर होता ना, त्यात मी 36 साईजचा ब्लाऊज कट केला. तर एवढंच राहिलेलं आहे बघा, एवढे तुकडे राहिलेत. मी या साईडला कट करून घेणार आहे एवढं, कारण कसा आपण ब्लाऊज मेजरमेंटमध्ये बसवलेला आहे. साईडला दोन्ही साईडला आपण एवढं जोडण्यासाठी एवढं आपलं फक्त दोन्ही बाहीसाठी एवढंच ठेवलेलं आहे. नाही तर आपल्याला बघा, आता योगपट्टीसाठी कपडा काढायला लागणार आहे, कमरपट्टी करायला लागणार आहे, गोटसाठी पायपिंग करायला लागणार. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे बाबा कसं काय करायचं. तर चला, हे आपल्याकडे शिल्लक तुकडे आहेत ना, म्हणजे आपण शिल्लक ठेवून ह्यातनं आपण छान असं शोधून काढूया आणि त्याला करूया. तर मला तुम्हाला दाखवते. आता ही बाही वगैरे, बाहीचं काही करायची गरज नाही, बाही बाजूला ठेवूया. आपण प्रत्येक वेळेस कुठला जरी ब्लाऊज आला का नाही, तर अशी ट्रिक वापरायची. आता बघा, दुसरा एक ब्लाऊज आहे ना, तुम्हाला दाखवते. हा एक ब्लाऊज आहे, पण बघा, हे जास्त म्हणजे कमी ह्याच्यातलं असलं का नाही, मग काय होतं असं, आता हे बघा, जर हा ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज 30 साईजसाठी शिवायचा ना, पण हा बरोबर आहे बरं का, हा बरोबर 30 साईजसाठी बरोबर परफेक्ट उंची वगैरे थोडंफार नॉर्मल शिल्लक राहणार आहे. पण हा ब्लाऊज आहे ना, फक्त 76 मीटर आहे, 80 सेंटीमीटर सुद्धा नाही, आणि त्या 36 साईजचं ब्लाऊज कट करायचं. अशाच बऱ्याच वेळ काय होतं, कस्टमर बाबा आपल्याकडे ब्लाऊज आणते बाबा रेडीमेड, आपण असं कट करून ठेवलं, त्यातनं आणतात बाबा, ताग्यात आणलं तर 1 मीटर आणता येतो, पण असं जर कपडा आणतं बऱ्याच वेळ, मग आपल्याला शिवताना मग आपल्याला योगपट्टीला तर जॉईंट द्यावंच लागतं, गळापट्टीला द्यावं लागतं, पण कमरपट्टी लावावं लागतं. बऱ्याच वेळ आपल्याला प्रश्न पडते बाबा आता काय करायचं ना. तर जे आपण शिल्लक कतरण ठेवलं त्यात आपण मॅचिंग वगैरे तसं पण लावू शकतो. मी आता तुम्हाला दाखवणार मॅचिंग वगैरे कसं. हा घेतलेला आहे आपण आता याच्यासाठी. आपल्याला बाही वगैरे जोडायचं असेल ना, जरी काय करायचं, बाहीला वगैरे कमी पडत असेल तरी बाहीला पण जर असं मॅचिंग असेल ना, तर जोडलं तर चालतं. बाहीला फक्त कुठं मग काखेत वगैरे तिथं थोडंसं नॉर्मल लागतं, बाहीला वगैरे बरोबर येतं, पण काखेत नाही करणार मुंड्यामध्ये. तर आता बघा, आपण छान अशी करणार आहोत. तो का सगळ्यात अगोदर बघून घ्यायचं, हा होतोय का बघून घेऊया.
तर जास्त मॅचिंग नसतं, असं थोडंफार लावलं तर चालेल. आतनं आपल्याला काही योगपट्टीसाठी आपल्याला फक्त लावायला लागणार आहे, त्यामुळे असं बघून घ्यायचं व्यवस्थित. बऱ्याच वेळ मी अशी कतरण शिल्लक का ठेवत असते, मग ह्यातनं आपल्याला उपयोग येण्यासाठी बाबा काहीतरी आपल्याला थोडंफार अशी गरज पडते, मग आपल्याला कधीतरी असं उपयोग येतं ना, मग थोडंफार आपल्याला जॉईन वगैरे देण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी. हे असे बघा माझे असे थोडे शिल्लक राहिले असतात. ह्यातनं बघा आपण छान कमरपट्टीला वगैरे करू म्हटलं तर 3 पट्ट्या काढून कमरपट्टीला वगैरे करू शकतो, पण आपण कमरपट्टी जास्त आहे ना, त्यामुळे जरा दुसरं बघणार आहोत. आपण हे कपडा घेतलेला आता ह्याचा बघा आपण ह्याचा कपड्याचा बघा आता काय करणार आहोत. पण जर हा ब्लाऊज आपण आता कट करताना बघायचं बरोबर. आता जर काय काय ज्यांना माहिती आहे की बाबा आपल्या मेजरमेंटला बाबा जास्त लागतं बाबा, की ते 1 मीटर मधनं कट करून आणते बाबा, की 90 सेंटीमीटर द्या, 1 मीटर द्या कट करून असं म्हणतात. पण काय काय असते बाबा की दिसलं की पीस बाबा, मग ते कसं होतं, काय 80 सेंटीमीटर, मग ते 76, 74, मग 73 असे मीटर असतात ना, सेंटीमीटर असतात ना. मग आता बघा त्यातलाच हा ब्लाऊज आणलेला आहे बरं का, पण आता बघा हा तर हे मेजरमेंट जास्त आहे आणि ब्लाऊज कमी आहे. मग अशा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो ना. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय करायचं, आता जर आपण हा ब्लाऊज घेतलाय बाबा की शिवायला, तर पहिल्यांदा ते जे बघून घ्यायचं बाबा किती मीटर आहे बाबा, बघून घ्यायचं बाबा. समजा 80 सेंटीमीटर आहे आणि तेवढंच मेजरमेंट बसत असत ठीक आहे, नाही तर कस्टमरला विचारायचं अगोदर की बाबा जोडू का त्याला, की जोडलं तर चालेल का. नाही तर काय कसं काय होतं, असे बरेच कस्टमर असतात बरं का. म्हणजे काय कस्टमर म्हणजे सगळेच नसतं बरं, काय कस्टमर असतात की बाबा ते म्हणते बाबा असू द्या जॉईन केलं तर चालतं. मग काय अशा जरा हे असतात की बाबा त्यांना जॉईन वगैरे कुठे केलेलं आवडत नाही. मग अशा वेळी जर विचारायचं बाबा कस्टमरला की तुम्हाला इथं बाबा कमी पडतंय जॉईन करू द्या का बाबा. आहेत, कारण आता मी शिवते ना, मी काय करते बाबा, ऍडजस्ट जर झालं नाही बाबा कमी असेल ना तर करते, पण अगोदर मी कस्टमरला विचारत असते की बाबा जॉईन करू का, ते करा म्हणले तर. नाही तर काय असं कस्टमर मग जॉईन म्हणजे कशाला जॉईन करायचं, आवडत नाही बाबा असं नाही, मग बरंच मग आपणच प्रॉब्लेममध्ये येतो ना. त्यामुळे कस्टमरला विचारून घ्यायचं बाबा की इथं जॉईन वगैरे करायला ते करू द्या का, कर म्हणले तर. नाही म्हणले बाबा आम्हाला नाही आवडतं, मग पीस वापस दिला तरी चालेल, पण असं एवढं करायचं. आता बघा मी इथे घेतलेलं आहे, ह्या कस्टमरला मी सांगितलेलं, त्यामुळे कस्टमरला सांगितले बाबा. आणि पहिल्यांदा मी बघून घेतला बाबा की ते म्हणले ना बघा बसेल का माझं, तेव्हाच मी बघून घेतलं, म्हणलं बसणार आहे थोडं जॉईन करायला चालेल. तर हा बघा घेतलेला आहे मी पीस, आणि हा घेतलेला आहे बघा आता पायपिंगसाठी. पायपिंग म्हणजे पूर्ण राऊंड आपल्याला गळ्याला पायपिंग वगैरे करायला लागणार नाही, करायला त्यासाठी घेतलेलं. आता बघा थोडंसं असं विदाऊट कॉम्बिनेशन होतं बघा, थोडंसं नॉर्मली, पण आपण छान असे बघा पायपिंग करणार. आणि काय होतं, जर कस्टमरला आवडत असेल ना बाबा की थोडंसं जॉईन वगैरे इकडे तिकडे केलं ना तरी काही सुद्धा हरकत नाही, त्या कस्टमरची काही सुद्धा हरकत नाही. तुम्ही म्हणले स्टिच करा योगपट्टीला वगैरे, इथं गळापट्टीला अशी जर अशी नॉर्मल मॅचिंग असेल किंवा जरी नसेल ना तुमच्याकडे तरी गोल्डन वगैरे लावलं चालेल. असं तुम्ही कुठलाही ब्लाऊज आला का नाही कमी असेल ना तर अशी ट्रिक वापरू शकता, फक्त कस्टमरला विचारून करायचं. जर नाहीच काही ऑप्शन झालं तर बाबा जराशी असं बघायचं नसेल ना तर गोल्डन वगैरे तुम्ही मग करू शकता. तर छान असं झाले बघा. आता ह्याचा आपण छान असं आपण योगपट्टी काढून घेणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते वगैरे कसं काढायचं, तिरकस पट्ट्या वगैरे कशा काढायच्या. आता बघा सगळ्यात अगोदर काय करायचं, हा घेतलेला आहे कपडा व्यवस्थित बघून घ्यायचा, जिथे ऍडजस्ट होईल तर तिथे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. ठेवताना बघा ही डबल घडी ठेवली आहे, जशी आपण योगपट्टीला आपण डबल घडी ठेवतो तशी व्यवस्थित अशी योगपट्टीला डबल घडी ठेवून घ्यायची व्यवस्थित. हो असं ठेवून त्याच्यावर बघा ही योगपट्टी ठेवून घ्यायची व्यवस्थित, असं जिथं बसते तिथं व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि कट करून घेणार आहोत आपण व्यवस्थित. आणि जरी तुमच्याकडे वाटते ना प्लेन वाला तुम्ही 2x2 मध्ये ब्लाऊज शिवताय, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा जर कपडा असेल ना बाबा तर तुम्ही ह्याची पण डबल येलो एक पट्टी काढू शकता, असं पण केलं जातं बरं का. जर नसेल ना तर असं मग ही जॉईन वगैरे करायला लागतं. तर व्यवस्थित हो आहे असं पण ठेवून हे करून घेऊया व्यवस्थित. आपण आता कट करून घेऊया व्यवस्थित आहे असं पूर्ण आपण याला कट करून घेऊया. हो का, हे व्यवस्थित आपण कट करून घेतलेलं. आता बघा ह्याच्यात दोन योगपट्ट्या काढल्या, म्हणजे एक ह्या साईडला आणि एक साईडला हा झालेला आहे. तर आता ह्याचेच आपण आपल्या कमरपट्टीला पण आपल्याला कपडा कमी पडतोय ना, कमरपट्टी पण तुम्ही ह्याची काढली तरी चालेल नाही सारखे. ह्याची कमरपट्टी आपण काढून घेतलेली आहे. आता ही झालेली कमरपट्टी, ही झालेली योगपट्टी. आता आपल्याला तिरकस पट्ट्या काढायच्या त्या, म्हणजे ते गोट पायपिंग करण्यासाठी हा घेतलेला कपडा बघायचे आपण तिरकस पट्ट्या काढणार आहोत छान अशा. ठेवताना ब्लाऊज सरळ असं नाही ठेवायचं, असं तिरकं ठेवायचा, तिरका ठेवायचा आणि तिरके असे आपण काढणार आहोत पाईप.
जेवढी तुम्हाला बारीक पट्टी पाहिजे तेवढी पायपिंग काढली तर चालेल, म्हणजे जेवढी पट्टी पाहिजे तेवढं 1 इंच 1.5 इंच. काही अशी झालेली पायपिंग काढून हो का. फक्त फोल्ड करताना आपण असं लावू किंवा तुम्हाला अशी करून लावायची असली तरी चालेल सारखे, कारण पूर्ण राऊंडला आपण पाठीमागं आणि पुढच्या गळ्याला व्यवस्थित आपण पूर्ण राऊंडला अशी लावणार आहे, त्यामुळे काढताना एक्स्ट्राच काढणार आहोत आपण. फक्त काढताना दोन्ही एकसारखे काढून घ्यायचे, कमी जास्त होऊ नये. बघा 2 काढून घेतलेले आहेत, छान असे आपले झालेले बघा. 2 पुरतील का बघायचं, नाही तर वाटलं नाही तुम्हाला तर अजून एक तुम्ही काढून घेऊ शकता. आणि छान असं आपण जॉईन करून बघा पायपिंग ह्याची करू शकतो. आणि तिरकस पट्ट्या काढल्या की पायपिंग एकदम छान होणार आहे बघा. तर आपल्या बऱ्याच आपण जे शिल्लक झाले थोडी थोडी कात्रण ठेवतो ना, पण बघा त्याचा किती छान उपयोग होतो. आता आपल्याला काही अशी इमर्जन्सी येते वगैरे, काही जरी प्रॉब्लेम झाला ना, आपल्याला थोडंसं मॅचिंग वगैरे कपडा पाहिजेच ना, एवढा जरी आपल्याला कपडा पाहिजे असेल तर मग आपल्याकडे असे शिल्लक आपण त्यातनं काहीतरी करून जुगाड करत असतो. मी पण असं जुगाड करतच असते बघा. आता बघा आता बघा ह्या पायपिंगला कमी वेळ, हा पायपिंगला मी कपडा केलेला आहे योगपट्टीसाठी बघा. ह्यातलंच मी काढलेलं आहे योगपट्टीसाठी. आणि बघा आपण कमरपट्टी पण वगैरे काढलेले आहे. तर बघा माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी तुमच्याकडे कुठला ब्लाऊज आला तुम्ही अशी ट्रिक वापरू शकता बरं का. बऱ्याच वेळा असे आपल्याकडे ब्लाऊज येतात ना. आता बघा ह्याला तरी योगपट्टीला कपडा कमी पडत होता, पायपिंग करायला लागत होती, कमरपट्टीला कपडा कमी पडत होता ना. आणि जास्त मेजरमेंट असेल आणि ब्लाऊज कमी असेल तर असंही करा. पण जास्त बाबा मेजरमेंट कमी आणि ब्लाऊज जास्त असेल ना तर काही हरकत नाही. पण कमी ब्लाऊज मेजरमेंट जास्त असेल बऱ्याच असं प्रॉब्लेम होतो. त्यासाठी तुम्ही असं जुगाड करू शकता बघा. आणि तुम्ही पण असं ब्लाऊज बघा कट करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर पुढचा स्टिचिंग वगैरे बघायचं नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेन स्टिच वगैरे कसं करायचं. साधा 2x2 मध्ये ब्लाऊज आहे. तर चला पुढले भेटून. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.